नमस्कार, आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण मस्तपैकी असा कोलंबी रस्सा बनवणार आहोत। मी ज्या पद्धतीने तुम्हाला जो आजचा कोलंबी रस्सा दाखवणार आहे ना, त्या पद्धतीने खूप भारी लागतो आपला हा कोलंबी रस्सा, म्हणजे एकदम आपण हॉटेलमधून वगैरे आणतो ना तसा। तर आता आपला हा कोलंबी रस्सा कसा बनवायचा ते पाहूयात। ते सुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे। तर इथे मी कोलंबी जी आहे ते स्वच्छ धुवून घेतलेली आहे, साफ करून घेतलेली आहे व्यवस्थित। त्याच्या आतलं जे काळा असा धागा असतो तो सुद्धा काढून घेतलेला आहे मी। त्यानंतर इथे मीडियम साईजचे 2 कांदे कापून घेतलेले आहेत बारीक। त्याच्यानंतर इथे टोमॅटो प्युरी घेतलेली आहे, एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला आहे, त्याची प्युरी घेतलेली आहे। आणि इथे आलं लसूण मिरची जी आहे ते मिक्सरला एकदा फिरवून घेतले, थोडं जाडसर ठेवले। तर इथे आता कढई तापत ठेवलेली आहे, तेल घालून घेतले। तेल आपलं थोडं गरम झालं की गॅस पूर्ण स्लो करून घ्यायचा आहे आणि आपल्याला 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचे। तर 1 चमचा आपलं हे जे काश्मीरी लाल तिखट आहे ते पटकन मिक्स करायचं आहे। मसाला जो आपला आहे तो अजिबात करपू द्यायचा नाही, त्यामुळे गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे। त्यानंतर लगेच कांदा घालून घ्यायचा। तर आता आपला कांदा जो आहे तो घालून घेतला आणि कांदा छान असं एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचा आहे। तर आता कांदा परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिंग घालून घेऊया। तर इथे मी थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे। त्यानंतर हळद घालून घेतलेली आहे। त्याच्यानंतर थोडीशी धना जिरा पावडर घातलेली आहे। व्यवस्थित आपले मसाले परतून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर आपला जो तिखट मसाला असतो लाल तिखट ते सुद्धा तुम्ही अजून घालू शकता। तर वरून आपल्याला किंचित असं तेल घालायचं आहे, 1 चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे। आणि पुन्हा आपला कांदा जो आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे। तर आता परतून घेतलेला आहे। त्यानंतर आपण आपली जी आलं लसूण मिरची ठेचून घेतलेली आहे मिक्सरला, ती घालून घ्यायची आहे। ते तर घालायचीच आहे कारण त्याचा फ्लेवर खूप छान लागतो आपल्या ह्या कोलंबी रस्स्यामध्ये। तर आता परतून घेतल्यानंतर आपण 1 मिनिटासाठी स्लो गॅसवरती झाकण ठेवूयात। तर इथे बघा 1 मिनिट झालेला आहे, मस्त असं तेल सुटलेलं आहे कांद्याला। कांदा जो आपला आहे तो एकदम सॉफ्ट झालेला आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये आपली जी टोमॅटो प्युरी आहे ती घालून घेऊयात। प्युरी ह्यासाठी करून घ्यायची म्हणजे छान अशी आपली ग्रेव्ही तयार होते, म्हणून आपल्याला ही प्युरी तयार करून घ्यायची आहे। नाहीतर आपला जो टोमॅटो आहे त्याच्या साली जे आहेत ते बारीक कापून घेतलं तर वेगवेगळ्या होतात, त्यामुळे प्युरी तयार करून घ्यायची। तर इथे मस्त असं बघा आपला मसाला तयार झालेला आहे, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। तर इथे मी थोडंसं पाणी घातलं, म्हणजे अर्धा पेला इतकं पाणी घालून घेतलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला 2-3 मिनटं वाफ काढून घ्यायचं, म्हणजे आपल्या टोमॅटोचा जो कच्चेपणा आहे तो सुद्धा निघून जाईल। तर आता आपले इथे 3 मिनटं झालेले आहेत बघा, छान असं ग्रेव्हीला आपल्यावरती तेल सुटलेलं आहे। मस्त अशी ग्रेव्ही बघा आपली तयार झालेली आहे। आता परतून घेऊयात। तर आपला हा कोलंबीचा जो मसाला आहे तो छान असा तयार झालेला आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपली जी कोलंबी आहे ती घालून घ्यायची आहे। तर इथे आता कोलंबी घालून घेऊयात। अशा पद्धतीने तुम्ही हा कोलंबी रस्सा आपला करून बघा, खूप भारी लागतो। किंवा मच्छीचा सार वगैरे जरी करायचं असेल ना तर या पद्धतीने करून बघा, म्हणजे त्याच्यामध्ये दुसऱ्या कसल्या वाटपाची वगैरे गरज लागत नाही, खूप टेस्टी लागतो आपला मच्छीचा रस्सासुद्धा। तर इथे आता कोलंबी जी आपली आहे ते चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आणि आता मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोकम घालायचा, आंबटपणा तर येतो, किंवा कैरी असेल तर तीसुद्धा घालू शकता। तर कोकम घालून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तर आता मीठ वगैरे घालून घेतलं आहे, तर आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। तर इथे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला अजून पाण्याची गरज आहे, कारण आपण रस्सा करणार आहोत, त्यामुळे अजून थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याला चांगलं असं 7-8 मिनटं स्लो गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे, कारण आपली कोलंबी शिजायला थोडा वेळ लागतो, ती जाडी कोलंबी आहे त्यामुळे वेळ जाईल। त्यामुळे छान असं स्लो गॅसवरती 7-8 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। तर वरती झाकणामध्ये पाणी ठेवूयात आणि शिजवून घेऊयात, म्हणजे लागणार नाही। तर आता इथे 7 मिनटं झालेली आहेत, आपण चेक करून बघूयात। तर इथे बघा मस्त असे आपला रस्सासुद्धा तयार झालेला आहे। तर तुमच्यावरती आहे, तुम्हाला जर सुक्कं पाहिजे असेल तर तुम्ही सुक्कंसुद्धा करू शकता, किंवा तुम्हाला रस्सा हवा असेल तर रस्सा करू शकता। पण मी रस्सा केला म्हणजे मला भाकरी चपातीसोबत वगैरे खायला छान लागतो रस्सा, त्यामुळे थोडा रस्सा ठेवलेला आहे। त्यानंतर मी आवडीप्रमाणे आपली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे।
आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर 1 मिनटासाठी आपल्याला स्लो गॅसवरती वाफ काढायची आहे परत. तर आता 1 मिनटासाठी झाकण ठेवूयात आणि इथे बघा 1 मिनिट झालेला आहे. तर इथे बघा मस्त असा आपला जो रस्सा आहे कोलंबीचा तो छान असा तयार झालेला आहे. तुम्ही या भातासोबतसुद्धा खाऊ शकता, भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबतही खूप टेस्टी लागतो. तर आता आपला रस्सा तयार झाला आहे. आपण आता काढून घेऊयात प्लेटमध्ये. तर इथे रस्सा जो आपला आहे तो मी प्लेटमध्ये आता काढून घेतलेला आहे. मी तुम्हाला दाखवते बघा. तर इथे बघा मस्त असा कोलंबीचा रस्सा आपला तयार झालेला आहे. तर तुम्ही या पद्धतीने कोलंबीचा रस्सा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि ज्यांना आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील. इतका छान लागतो आपला हा कोलंबीचा रस्सा आणि त्याच्याबरोबर कांदा लिंबू असेल ना तर अजून भारी लागतो. तर छानपैकी असा मस्त चमचमीत आपला हा कोलंबी रस्सा तयार आहे. आणि मी जी पद्धत दाखवलेली आहे ना त्या पद्धतीनेच करून बघा. छान असा रंगसुद्धा येतो जर आपण मसाला तेलामध्ये घातला. पण गॅस स्लो करून घालायचा. लाल कलरचा जो मसाला आपला येतो व्यवस्थित तो घालायचा, त्याने छान असा रंग येतो आपल्या ग्रेव्हीला. तर तुम्हाला आजची ही कोलंबी रश्शाची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.